नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या एका महत्त्वाच्या घटकाबद्दल चर्चा करणार आहोत, जो बऱ्याच उपकरणांमध्ये वापरला जातो। एलडीआर म्हणजेच लाईट डिपेंडिंग रेझिस्टर। याचा उपयोग, काम करण्याची पद्धत आणि त्याचे विविध ऍप्लिकेशन्स याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। एलडीआर म्हणजे काय तर लाईट डिपेंडिंग रेझिस्टरचा हा एक प्रकारचा रेझिस्टरच आहे। याचा रेझिस्टन्स प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असतो। म्हणजे काय होतं की जेव्हा प्रकाश एलडीआर वर पडतो तेव्हा त्याचा रेझिस्टन्स कमी होतो व अंधारात एलडीआरचा रेझिस्टन्स खूप जास्त असतो। याला फोटो रेझिस्टन्स किंवा सेलेनियम सेल्स असंही म्हणतात। एलडीआरचे काम कसे आहे, तो कशा प्रकारे काम करतो हे पाहूया। एलडीआरचे काम हे फोटो कंडक्टिव्हिटी या तत्वावर आधारित असतं। जेव्हा एलडीआर वर एखादा प्रकाश पडतो तेव्हा त्याचे सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजेच कुठलं तर कॅडमियम सल्फाइड हे अधिक इलेक्ट्रॉन्स मुक्त करतो। त्यामुळे काय होतं, रेझिस्टन्स कमी होतो व अंधारात या मटेरियलचे इलेक्ट्रॉन्स कमी सक्रिय राहतात। त्यामुळे काय होतं, रेझिस्टन्स वाढतो। उदाहरणार्थ जर आपण एखाद्या रस्त्यावरची स्ट्रीट लाईट पाहिली तर त्यात एलडीआर वापरलेले असतात, तर दिवसा त्यांचा रेझिस्टन्स कमी होतो आणि दिवे बंद राहतात व रात्री रेझिस्टन्स वाढल्यामुळे दिवे पुन्हा चालू राहतात। आता आपण पाहणार आहोत की एलडीआरचे प्रकार कोणते आहेत। एलडीआरचे दोन प्रकार आहेत। एक आहे तो लिनियर एलडीआर, जिथे प्रकाशाचा परिणाम थेट रेझिस्टन्सवर होतो। दुसरा आहे तो नॉन लिनियर, जिथे रेझिस्टन्स बदलणे खूप सोपं काम नसतं। आता एलडीआर मध्ये सेलेनियम, कॅडमियम सल्फाइड किंवा कॅडमियम सेलेनाइड मटेरियल पासून बनलेले असतात। यावर एक पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक कवच असते। यामुळे काय होतं, प्रकाश सहज आत जाऊ शकत नाही, त्यामुळे रेझिस्टन्स कमी जास्त करता येतो। आता एलडीआरचे उपयोग काय आहेत तर एलडीआर अनेक क्षेत्रामध्ये वापरला जातो, जसं की ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट्स आहेत, म्हणजे रस्त्यावरती आपण ज्या लाईट्स पाहतो तिथे हे एलडीआर वापरले जातात। रोबोटिक्स मध्ये एलडीआरचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो। तसेच आपण आता जे सीसीटीव्ही कॅमेरे पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा एलडीआरचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होताना पाहायला मिळतो। तसेच घरात असणारे स्मार्ट डिव्हाइस, घरातील असणाऱ्या स्मार्ट डिव्हाइस मध्ये सुद्धा एलडीआर खूप मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो। सिक्युरिटी अलार्म सिस्टीम मध्ये सुद्धा एलडीआरचा वापर होतो। अशा प्रकारे आपल्याला एलडीआरचे अनेक फायदे आहेत व खूप ठिकाणी त्याचा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो। एलडीआर हा जास्त करून त्याच्या फोटो रेझिस्टन्स याच्यावर डिपेंडिंग तो काम करतो। तर मित्रांनो, आज आपण एलडीआर म्हणजे काय, त्याचे काय काम असते, तो कसा काम करतो आणि त्याचे विविध उपयोग याबद्दल सविस्तर माहिती घेतली। हे खूप उपयुक्त डिव्हाइस आहे, ज्याचा उपयोग अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणात केला जातो। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे प्रश्न किंवा तुमच्या सूचना खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद, पुढच्या व्हिडिओत भेटू।